शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। मला वाटतं हा सर्व एकजुटीचा विजय आहे, विद्यार्थ्यांचा एकजुटीचा विजय आहे, विद्यार्थ्यांनी जो संघर्ष केला त्याचा विजय आहे, संविधानाचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे। आणि आमचे जे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी संपूर्ण इंडिया आघाडीची जे एक मोठ बांधलेली होती, संसदेमध्ये वेळोवेळी संसद बंद पाडण्याचं काम, संसदेच्या बाहेर आंदोलन करण्याचं काम सर्व खासदारांना मिळून केलेलं आहे, तो त्यांचाही विजय याच्यामध्ये आहे असं मला वाटतं। आणि आज आम्ही विजय मार्च या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही या ठिकाणी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काढलेला। विद्यार्थ्यांना गुन्हे मागे घेण्यासाठी अजून आंदोलन सुरूच आहे या विषयाचं निश्चितच आता दिपके यांनी आज दुपारी म्हणलेलं आहे की विद्यार्थ्यावर जे हल्ले झालेले आहेत, आपण त्या ठिकाणी कित्येक हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर अनेक दिवसापासून आंदोलन करत होते, त्या विद्यार्थ्यांना मारण्यात आलं, लाठीचार्ज करण्यात आलं, कित्येक विद्यार्थिनीचे कपडे सुद्धा फाडण्यात आलं, हे सर्व भारतानं मीडिया थ्रू बघितलेलं आहे। एवढं असंवेदनशील सरकार कसं वागू शकते विद्यार्थ्यांप्रती त्या ठिकाणी आहे। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना सरकारच्या वतीने कंपन्सेशन मिळालं पाहिजे, ह्या सर्व प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत। भाजपच्या मोठे नेत्यांनी म्हणले होते की आम्ही राजीनामा देणार नाही असं बोललो होतं, वेगवेगळे नेते बोलले होते, पण आज शेवटी राजीनामा झाला। आत्ताच काही वेळापूर्वी अशोकराव साहेबांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये पण म्हणले की आता राजीनामा दिला, आता पुढे काय? नाही, हे बघा, भाजप ज्या आविर्भावात वागत होती, जे भाजपच्या लोकांना माज चालला होता, या सामान्य विद्यार्थ्यांनी त्यांचा माज उतरलेला आहे, हे भारतानं बघितलेलं आहे। आणि मला वाटतं की कोणी एवढा माज चढवणं बरोबर नाही, त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी आणि सामान्य नागरिक जेव्हा कायदा हातात घेतात, जेव्हा लोकशाही हातात घेतात, ते काय होतं ह्याच्यावरून सिद्ध वरून आदेशच होते की जंतर मंतरवरचं जे आंदोलन कॉक्रोचेस करत आहेत आणि राहुल गांधी तर ही लढाई आधी 12 वर्षापासून आता चालूच आहे, 2012 पासून आमची लढाई चालूच आहे। त्यानिमित्त काँग्रेस पक्ष देशभरामध्ये आंदोलन करणार आणि हे सगळीकडे आमचे आंदोलन होत आहेत। धर्मेंद्र प्रधान तर जाणारच होता, हे तर झाकी आहे, आता नरेंद्रची बाकी आहे, नरेंद्र जायला पाहिजे। आणि 12 वर्षापासून यांनी जो म्हणजे हुकुमशाहीचं जे कळस केला, यांना वाटलं की आता आम्हाला रोखणार कोणीच नाही। यांनी सगळ्या संस्था बळकावल्या, स्वायत्त संस्था एकही राहिली नाही, सगळ्यांनी कब्जा केलेला आहे। तसंच न्यायालय दखल घ्यायला तयार नाही। परवा न्यायालयाचं सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे की त्यांना ऐकायला वेळ नाही आणि बॅडमिंटन खेळायला वेळ आहे। म्हणजे एवढं यांनी अवस्था केली आहे लोकशाहीची, डेमोक्रेसीची, चारही स्तंभ। आणि मीडियाचं तुम्हाला माहिती आहे, नॅशनल TV तर काय करत आहे, नॅशनल TVचं तर आपण मीम्स बघितलेत, त्याच्यावरती किती छान मीम्स पोरांनी केलेले आहेत, फारच अप्रतिम मीम्स आहेत ते, की कसं मोदी त्यांना फीड करत आहे, ब्रेस्ट फीड मीडियाला, ही अशी आपली अवस्था झालेली आहे। आणि या जेनझीनं दाखवून दिलं आणि या सरकारला ताळ्यावर आणलं की डेमोक्रेसी काहीतरी आहे, तुम्ही अकाउंटेबल आहे, जबाबदारी आहे। यांनी जबाबदारी म्हणजे अकाउंटेबिलिटी विसरून गेले होते की काही आपण निवडून दिले, आपल्याला आपली काहीतरी जबाबदारी आहे, हे यांना माहीतच नाही। आणि वरून यांचा तो एक मंत्री म्हणायचा की ये NDA की सरकार या इस्तीफे नाही होते। जेनझीनं दाखवून दिलं ना इस्तीफे कैसे नाही होते। हे भारत देश आहे आणि तुम्ही या युवाला कमी समजू नका। इथं हुकुमशाही कधीही पनपणार नाही। जेव्हा जेव्हा अशी हुकुमशाही होईल तेव्हा जेनझी यांना दडपून टाकेल। आणि जेनझी एवढा हुशार आणि एवढा चांगला जेनझी भारतातला आहे की त्यांनी नेपाळसारखं केलं नाही, बांगलादेशसारखं केलं नाही। आणि त्याच्यामुळं यांनी खरं पाहिलं तर या मुलांच्या आंदोलनाला पाहूनच यांनी सगळ्या गोष्टी आधी करायला पाहिजे होत्या, खूप उशीर केला आहे। आता तर ही झलक आहे, हळूहळू ही सत्ताच जाईल, इथून BJP पण जाईल। आणि अशी सत्ता हवी आम्हाला की जी सर्वांना समानतेनं वागवेल आणि काहीतरी अकाउंटेबिलिटी सगळ्यांची असेल। आणि ही इथं एक शिक्षण संस्थेचं तर फार वाटोळं केलं यांनी। अरे नीट कशासाठी हवी तुम्हाला? आधी जे होतं, आधी जे प्रत्येक ठिकाणी आपण स्टेट वाईज परीक्षा घ्यायचो ना मेडिकलच्या, त्यासाठी तुम्हाला विकेंद्रीकरण पाहिजे। सगळ्या गोष्टी सेंट्रलाइज करून यांनी करप्शन केलं आहे आणि सगळ्या त्या संस्थेवर यांनी RSSच्या लोकांना बसवलेलं आहे। आणि ही सत्ता जाऊन हे सगळं आता नीट करायला जवळपास बराच वेळ लागणार आहे। जेवढे काही यांचे अधिकारी यांनी RSS होऊन याच्यावर बसवलेत किंवा युनिव्हर्सिटीवर किंवा व्हाईस चान्सलर वगैरे, यांना सगळ्याला बदलावं लागणार आहे आणि शिक्षण व्यवस्था चांगली करावं लागणार आहे। इथे जे हक्क मिळालेला आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्या हिशोबाने करणं गरजेचं आहे। आणि याच्या पुढे आमचे युवा जागरूक झालेले आहे, कारण हा मोदी सरकार काय समजत गेले की आतापर्यंत आम्ही जे काय वाढ करू लागल्या, आम्ही मनमानी चालू लागल्या, हुकुमशाही करू लागल्या आणि पुढे कोणी आमचा विरोध करणार नाही।
राहुलजी गांधी वारंवार सांगत गेले की पुढचे दिवस आमच्या देशासाठी देशाच्या हितासाठी चांगले नाही, तरी पण लोकांना काय करावं वाटत होतं, काय नाही त्यांच्याने काय होणार नाही, तरी पण मोदी मोदी करून हे जे नारे लावण्यात गेले. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहिलेलं आहे की त्याने काय म्हणले होते की आम्ही तुमचे लेकराच्यासाठी रात्रंदिवस जागरण करतो, वाचविणी करतो, असं त्यांचं मोदीचं म्हणणं होतं. तरी पण आता आपण बघितलेलं आहे जंतर मंतरवर आमचे किती भाऊ शहीद झालेले आहे, किती भगिनींनी शहीद झालेले आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली दिलो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारतो मोदी सरकारला की तुमचे नियम काय आहे, तुम्ही पेपर लीक का करतात? कारण तुम्हाला माहिती आहे की भ्रष्टाचारशिवाय तुम्ही चालणार नाही. तुम्ही फक्त मोजके लोकांना मोठे करण्यासाठी गरिबांचे बळी घेतात, गोरगरिबांचे मागासवर्गांचे बळी घेतात आणि तुमची मनमानी चालवत आहे. हे तुमची हुकुमशाही चालणार नाही. आणि जे काही महागाई तुम्ही केलेली आहे ह्या महागाईला कमी करावा लागेल. आणि तुमच्याने देश सांभाळत नसेल तर जसं आज या प्रधानांचा राजीनामा दिलेला आहे तसंच मोदी सरकारला राजीनामा द्यावा लागणार. कारण हा पेपर लीकची जे बातमी आहे, जे गोरगरिबांच्या मागासवर्गांचे जे मृत्यू झालेले आहे, जे आमच्या देशासाठी आणि त्याने युवासाठी आपले बलिदान दिलेले आहे, ते असेच जाणार नाही. पुढे आम्ही असंच आंदोलन करत राहू. आणि राहुलजीच्या मागे समधी काँग्रेस उभी आहे. येणारा वेळ मोदीजीचा नाही, काँग्रेसचा राहील अशी मी गवाही देतो. मला बोलायची संधी दिली त्याकरिता मी मीडियाचा धन्यवाद व्यक्तो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.